नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. हा जो चक्रवाढ व्याज आपण शिकतोय त्याचा हा दुसरा भाग समजून घेऊया. आपण पहिला जो भाग पाहिला त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, त्याच्यामध्ये आपण चक्रवाढ व्याज कसं काढायचं, त्याच्या सूत्रानुसार कसं काढायचं ते शिकलो. तेच पद्धत एक वेळेस अजून एकदा रिपीट करूया आणि आपण हा जो प्रश्न दिलाय त्याच्या सूत्रानुसार काढूया. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी एक सोपी पद्धत सांगणार आहे, म्हणजे शॉर्ट ट्रिक म्हणा, स्मार्ट ट्रिक म्हणा, चक्रवाढ व्याज कसं काढायचं. बघा तुम्हाला कोणती सोपी वाटते त्यानुसार चूज करा. आता बघा, 10 दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. तर चला काय करायचंय, चक्रवाढ व्याज काढायचंय. चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याजचा काय फॉर्म्युला मित्रांनो, तर चला पी कंसामध्ये 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा पी घात वजा पी. कारण की आपण चक्रवाढ व्याज काढताना काय करतो, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आपोआप येते, म्हणून आपण शेवटी मुद्दल त्यातून वजा करतो. चला, मुद्दल किती आहे, पी म्हणजे प्रिन्सिपल. मुद्दल बघा ही 10,000 रुपये, 10,000 लिहूया आपण. 1 अधिक आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, व्याज दर जो आहे की दर साल दर शेकडा 10 आहे, 10 भागिले 100. टी म्हणजे काय, टाइम. टाइम म्हणजे काळ. काळ किती आहे मित्रांनो, 3 वर्षांचे, म्हणून आपण घातांक तिसरा घेऊया. आणि वजा परत एकदा प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल किती आहे मित्रांनो, 10,000. आता सिंपल गणितीय क्रिया करायच्यात आपल्याला, बघूया. 10,000 आहे तसं शून्याला शून्य कट, 1 अधिक 1/10 येते. मग काय त्याचं 10 अधिक 10 1 10 अधिक 1 11/10 करायचं. कंसामध्ये आलं 11/10. 11/10चा काय मित्रांनो, घन आहे, म्हणजे 11/10 किती वेळेस घेऊया आम्ही, 3 वेळेस घेतो. 11/10 11/10 गुणिले 11/10 वजा 10,000 आहे तसं. ओके. आता बघा, शून्याला शून्य कट, शून्याला शून्य कट, शून्याला शून्य कट. 11 गुणिले 11 किती आहे मित्रांनो, इथं 10 उरलं. 11 गुणिले 11 121 गुणिले 11 उरलं. 11चा घन आपल्याला माहित नाही म्हणून आपण असं केलेलं आहे, वजा 10,000. चला आता काय करूया आपण, 11ला 121 गुणिले 11 1 11, हातचा आला 1, 11 2 22 आणि 1 23, हातचा आला 2, 11 1 11 आणि 2 किती, 11 1 11 आणि 2 13. आणि हे शून्य आपण आहे तसं घेणार, वजा 10,000 आहे तसं. 13,310 मधून 10,000 वजा केल्यानंतर मित्रांनो मिळालं 3,310. आणि हेच आहे चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. सोपं आहे. आपण काय करू, फॉर्म्युलामध्ये फक्त किमती ठेवलेल्या आहेत, काही सुद्धा वेगळं काम केलेलं नाही. 10,000 ठेवलं, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजदर ठेवला, टी म्हणजे काळ ठेवला, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल त्यातून वजा केली आणि मला मिळालं कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज 3,310. हे तर फॉर्म्युलेने मला येते. आता मित्रांनो आपण काय करू, हे फक्त उत्तर लक्षात ठेवा, 3,310 आलेलं आहे. आपण आता एका ट्रिकने म्हणजे दुसऱ्या मेथडने समजून सांगण्याचा प्रयत्न करूया. बघा ते समजते का तुम्हाला, बघा. आता 10,000 मुद्दल आहे, लक्षात घ्या, हळूहळू घ्या, गडबड करू नका. त्याला काय करायचं मित्रांनो, 3 वर्ष मला चक्रवाढ व्याज काढायचं, म्हणजे पहिलं वर्ष, हे दुसरं वर्ष, हे तिसरं वर्ष, बरोबर. आता बघा 10,000ला किती टक्के व्याज आहे, 10% व्याज आहे. पहिल्या वर्षी पण 10%, दुसऱ्या वर्षी सुद्धा 10%, तिसऱ्या वर्षी सुद्धा 10%. मग पहिल्या वर्षी 10,000ला 10% किती झालं मित्रांनो, 1 शून्य कट करायचा, 1,000 रुपये झालं. दुसऱ्या वर्षी सुद्धा 1,000 रुपये झालं, तिसऱ्या वर्षी सुद्धा 1,000 रुपये झालं. आता पहिल्या वर्षीचं सरळ व्याज म्हणजे पहिल्या वर्षीचं कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज असतं. आता मला काय करायचं, आता पहिल्या वर्षीचं जे सरळ व्याज आहे ते चक्रवाढ व्याज नसणार आहे. आता दुसऱ्या वर्षीचं मला चक्रवाढ व्याज काढायचंय, म्हणजे दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज काढताना आपण पहिल्या वर्षीची मुद्दल आणि त्या वर्षीचं निघालेलं सरळ व्याज यांच्यावर सुद्धा आपण व्याज लावतो दुसऱ्या वर्षीचं आपल्याला चक्रवाढ व्याज काढताना. तर पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षीचं तर मी काढलं 1,000 रुपये. मला काय करावं लागेल, हे जे पहिल्या वर्षीचं व्याज काढलं त्याच्यावर सुद्धा मला व्याज द्यावं लागेल, काढावं लागेल 10%. किती येणार मग, याचं 10% 1,000चं आलं 100. आता हे दुसऱ्या वर्षीचं झालं, किस्सा संपला. आता मला तिसऱ्या वर्षीचं काढायचं. आता मला ह्या सगळ्या व्याज, जो हे सगळं व्याज दर आहे ना त्याच्यावर मला इंटरेस्ट घ्यायचा आहे. म्हणजे
या 1000 वर आला किती मित्रांनो 100, हे सुद्धा 10% काढले मी. परत या 1000 वर सुद्धा मला काढावं लागणार आहे 10%. किती 1000चं 10% किती 100, आणि प्लस या 100चं सुद्धा मला 10% काढावं लागणार आहे. 100चं 10% म्हणजे झालं 10. आता मला काय करायचं मित्रांनो माहिती आहे का, सगळ्यांची करायची बेरीज. कशा कशाची, हे 1000, हे 1000, हे 1000, हे 100, हे 100, हे 100 आणि हे 10. किती होते 1000 1000 1000 किती झाले 3000, 100 100 100 किती झाले 300, आणि हे झालं 10 मित्रांनो, हे झालं 10. किती झालं 0001 3 3 3310 रुपये. मग मला कोणता घन घ्यायची गरज झाली का, मला कोणता गुणाकार करायची गरज झाली का, नाही मित्रांनो. फक्त मला काय करत जायचंय, अगोदरच्या व्याजावर व्याज लावत जायचे, पुढे पुढे जायचे. म्हणजे काय होते बघा, पिरामिड सारखं स्ट्रक्चर तयार होतं, एका त्रिकोणासारखं स्ट्रक्चर तयार होते असं. आणि मला जे जे दिसते ना त्या सगळ्यांची बेरीज करायची, प्रत्येकाची बेरीज करायची. आणि मित्रांनो असं काढलं की 3310 उत्तर आपल्या इथे. बघा किती सोपं आहे. हे सोपं होतं का अगोदरचं सोपं होतं हे तुम्ही ठरवायचं. मी दोन्ही पद्धत सांगितलेत. जर कुणाचं असेल सर हे खूप किचकट वाटतंय तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. फॉर्म्युला आहे, फॉर्म्युलामध्ये किमती ठेवायच्या, पुटअप करायच्या आणि तो सोडवायचा. काही न वाटेल सर फॉर्म्युला खूप मोठा आहे, लक्षात ठेवावा लागेल, मला त्या किमती पुटअप कराव्या लागतील, परत गुणाकार करावा लागेल, भागाकार करावा लागेल. त्यापेक्षा सर हे दिलेली पद्धत याच्यावर मी प्रॅक्टिस जास्त करतो आणि याच्यानुसार मी चक्रवाढ व्याज काढू शकतो. ऍज युअर चॉईस, तुम्हाला जसं सोपं वाटतं तसं, फक्त त्या टेक्निकची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल मित्रांनो. आय होप समजलं असेल. चक्रवाढ व्याज आपण स्टेप बाय स्टेप समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. फ्रॉम बेसिक टू कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कडे आपण बोलतोय. हे त्याचा पुढचा भाग, एक पायरी मागे केली होती, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असेल तर तो व्हिडिओ अगोदर पहा, नंतर हा व्हिडिओ पहा मित्रांनो. समजतंय, समजायलाच पाहिजे आणि अभ्यास करायलाच पाहिजे. तब तक टेक केअर. धन्यवाद.